हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे वेडिंग रिक्वेस्ट फिगर आर्ट बाउल वाटी आणि लग्नसराई सुरू आहे आणि त्या निमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्राम फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण या पॉइंटला. साखरेचा रुपवत जो तयार करायचा आहे त्याच्यासाठी साखर घेतलेली आहे. रुखवतासाठी साखर लागणारी घेतलेली आहे आणि या पॉइंटला पाणी घेतलेलं आहे. पुढे जी वाटी आपल्याला तयार करायचं आहे, जो बाउल तयार करायचा आहे त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे, ही वाटी घेतलेली आहे. आणि डेकोरेटसाठी कुंदन आणि कलरऐवजी पेपरचा वापर आपल्याला करायचा आहे आणि फॅब्रिक ग्लू लागणार आहे आपल्याला. पुढे काही प्लेट घेतलेले आहेत आणि हे एक पात्र घेतलेलं आहे. स्टार्ट करूयात कामाला. फ्रेंड, स्टार्टिंगला आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखर जी आहे लागेल त्या प्रमाणात मिश्रण तयार करायचं आहे या पॉइंटला. आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते साखरेच्या प्रमाणाप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे एकसारखं हलवत राहायचं आहे. हे एकसारखं हलवत राहिल्यानंतरच तयार होत जातं. जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि तयार झाल्यानंतरच याचा वापर करायचा आहे. जोपर्यंत हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. एकसारखं हलवत राहिल्यानंतरच हे तयार होत जातं. पुढे तयार आहे आपलं हे मिश्रण आणि हे वाटीमध्ये ॲड करायचं आहे. हा जो बाऊल आपण घेतलेला आहे याच्यामध्ये हे मिश्रण ॲड करत आणि व्यवस्थित प्रमाणात ॲड करून घ्यायचं आहे. जे मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रमाणात ॲड करतच पुढचं काम करायचं आहे. आपले जे मिश्रण आहे ते ॲड करून झालेलं आहे, कंप्लीट आहे या पॉइंटला. आणि प्लेट घेतलेली आहे आणि पलटी मारायची आहे. याला अलगद काढायचं आहे. आपल्याला आता आणखीन एक नग तयार करायचा आहे. पुढे आता या पॉइंटला हे अलगद काढून घेऊयात. आपलं जे आहे ते निघालेलं आहे आणि याला सुकण्यासाठी 1.5 तास ठेवून देऊया. 1.5 तासानंतर पाहूयात याला आपण. आणखीन एक नग आपल्याला तयार करायचा आहे. या पॉइंटला तयार करून घेऊयात आपण. फ्रेंड, या पॉइंटला पुढचा जो नग आहे तो तयार आहे आपला.
यालाही अलगद काढून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हे व्यवस्थित प्रमाणात काढायचं आहे. याला 1.5 तासानंतर पाहूयात आपण. आत्ता ठेवून देऊया सुकण्यासाठी. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपले 1.5 तास कंप्लीट आहेत. 1.5 तासानंतर याला थोडंसं सरकवायचं आहे. निघालेलं आहे. यालाही 1.5 तास कंप्लीट आहेत, निघालेलं आहे. पुढे हे जे आहे या ठिकाणी सुई घेतलेली आहे. सुईचा वापर करायचा आहे कोरण्यासाठी. हलक्या हाताने कोरायचं आहे. व्यवस्थित कोरल्यानंतरच उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये याला सुकण्यासाठी कमी वेळ लागत आहे. पहा, आपण आपलं जे काम आहे कोरून कंप्लीट आहे. पुढे दुसरी जी वाटी आहे तीही अशीच कोरायची आहे आणि याला सुकण्यासाठी ठेवून देऊयात आतल्या साईडनी. कोरण्यासाठी सुईचा वापर केलेला आहे. पुढे याच्यावर आपल्याला डेकोरेट करायचं आहे. हे व्यवस्थित प्रमाणात कोरायचं आहे. सुईचा वापर केलेला आहे कोरण्यासाठी. पहा, आपण आपलं जे काम आहे ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे कोरून. यालाही सुकण्यासाठी ठेवून देऊयात आणि नंतर डेकोरेटचं काम पाहूयात आपण. आणखीन अर्ध्या तासानंतर याचं काम पाहूयात दुसरं.
पापरेने या पॉईंटला डेकोरेटचं काम घेतलेलं आहे आणि दोन्ही वाटा सुकून तयार आहेत पुढे काम करण्यासाठी. पुढे कलरऐवजी आपल्याला पेपरचा वापर करायचा आहे. पेपरच्या ज्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, हा जो कलरचा पेपर आहे याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याचा वापर डेकोरेटसाठी करायचा आहे आपल्याला पुढे काम करत जाताना. आणि सेंटर पॉईंट काढायचे आहेत फॅब्रिक ग्लूने आणि त्याच्यावर पट्ट्या चिटकवून कट करायच्या आहेत. आत्ता या पॉईंटला सेंटर पॉईंट काढण्याचं काम जे आहे ते घेतलेलं आहे आणि सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर त्याच्यावर ती पट्टी चिटकवायची आहे. त्याच्या पट्ट्या पण कट केलेल्या आहेत. त्या पुढचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. या पट्टीचं काम कंप्लीट झाल्यानंतर पुढचा पॉईंट काढून पुढच्या पॉईंटवर काम करायचं आहे. व्यवस्थित काम करतच पुढे जायचं आहे. जोपर्यंत व्यवस्थित दिसत नाही तोपर्यंत आपल्याला चेपमध्ये कट करायचं आहे. पुढचा पॉईंट त्याच्यासमोरचा पॉईंट घेतलेला आहे आणि पट्टी चिटकवण्याचं काम या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. दुसरा पॉईंट घेतलेला आहे. 4 पॉईंटवर आपल्याला हे काम करायचं आहे. आपला सेकंड पॉईंट स्टार्ट आहे. पुढे थर्ड पॉईंट आणि फोर्थ पॉईंट व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणातच आपल्याला हे काम ठेवायचं आहे. आणि पुढचा पॉईंट घेतलेला आहे. नंतर त्याच्या पुढचा पॉईंट त्याच्यासमोरचा पॉईंट या ठिकाणी टाकलेला आहे. पुढे हे जे काम स्टार्ट आहे हे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कुंदनचा वापर करायचा आहे. पुढे रेड आणि ग्रीन शेडचे कुंदन आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. पुढे आत्ता या पॉईंटला पुढचा जो पॉईंट आहे त्याचं काम लास्ट पॉईंट आहे हा आपला आणि या पॉईंटला पट्टी चिटकवण्याचं काम स्टार्ट आहे. पट्टी चिटकवण्याचं काम जे आहे ते कंप्लीट झाल्यानंतर पुढे कुंदनचा वापर आपल्याला करायचा आहे. रेड आणि ग्रीन शेडचे कुंदन जे आहेत ते चिटकवायचे आहेत. समोरासमोरचे पॉईंट पकडून हे काम करत जायचं आहे. पुढे आपल्याला या पॉईंटला कुंदन घेतलेले आहेत आणि रेड शेडचा कुंदन या ठिकाणी घेतलेला आहे. 2 कुंदन आपल्याला लागणार आहेत रेड शेडचे. पुढे चिटकवण्याचं काम स्टार्ट केलेलं आहे. कुंदन मधला जो पॉईंट आहे त्या ज्या पट्ट्या आपण चिटकवलेल्या आहेत त्याचा मधला जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर कुंदन चिटकवून टाकायचे आहेत. रेड शेडचे कुंदन या ठिकाणी घेतलेले आहे चिटकवण्यासाठी. 2 पॉईंटचे कुंदन चिटकवून झालेले आहेत आपल्या या पॉईंटला आणि पुढचा ग्रीन शेडचा जो कुंदन आहे त्याचंही काम असंच करायचं आहे. त्या ज्या पट्ट्या चिटकवलेल्या आहेत त्याचा मधला सेंटर पॉईंट काढून त्या ठिकाणी ग्रीन शेडचे कुंदन चिटकवायचे आहेत आपल्याला. आणि या पॉईंटला हे जे काम आहे ते कंप्लीट करत आणलेलं आहे आपण. कुंदन चिटकवल्यानंतर ही जी वाटी तयार होत आहे ती सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि दुसरी जी वाटी आहे तीही अशी तयार करून घ्यायची आहे. आत्ता या पॉईंटला हे जे काम आहे ते आपलं कंप्लीट आहे, पूर्ण आहे. आणि दुसरी जी वाटी आहे तीही तयार करून घ्यायची आहे आपल्याला. पुढे काम करताना कंप्लीट करून घेऊयात. पापरेने या पॉईंटला दुसरी जी वाटी आहे ती तयार करायची आहे आणि पेपरच्या पट्ट्या आणि कुंदन घेतलेले आहेत आणि 4 पॉईंट काढून पहिली जी तयार केली तशी दुसरीही तयार करायची आहे आपल्याला. 4 पॉईंटवर ह्या पट्ट्या चिटकवून झाल्यानंतर कुंदनचा वापर करायचा आहे आणि कुंदन चिटकवून झाल्यानंतर ते सुकण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. या ज्या वाट्या आहेत त्या डेकोरेट केलेल्या
आणि सुकून तयार झाल्यानंतर आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो त्या पॉईंटला रेडीच होत आहे. आत्ता या पॉईंटला पट्ट्या चिटकवण्याचं काम जे आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि पुढे कुंदनचं काम घेतलेलं आहे. ग्रीन आणि रेड शेडचे कुंदन घेतलेले आहेत आणि याला सुकण्यासाठी आपण 15 ते 20 मिनिट ठेवून देऊयात. पुढे हा प्रोजेक्ट रेडीच होत आहे. रेडी करून घेऊयात आपण हे जे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे, सुकून तयार आहे. भेटूया त्याच्यावर नवीन प्रोजेक्ट. तोपर्यंत बाय. थँक्यू.